आता नजर टाकूया लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर। मराठा आरक्षण विरोधी याचिका फेटाळण्याची विनंती राज्य सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। सरकारची आश्वासनं फसवी निघाली, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांची टीका। मोदींचं भाजप सरकार बळीराजाशी बेईमान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा हल्लाबोल। मणिकर्णिका चित्रपटाला विरोध केला तर सेनेला उद्ध्वस्त करेन, अभिनेत्री कंगना राणावतचा इशारा। वेळ आणि ठिकाण लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या, मुंबईच्या नालासोपाऱ्यातील घटना। युती नाही झाली तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव, खासदार संजय काकडे यांचं भाकीत। गरज पडल्यास अध्यादेश काढू पण डान्स बारवर बंदी कायम ठेवू, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ट्रकनं पाठीमागून धडक दिल्यानं स्विफ्टमधील 2 ठार, 4 जखमी। लडाखमध्ये हिमवादळाचा तडाखा, 3घांचा मृत्यू तर 10 जण अडकले। लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे आदेश।